सैन्य दडते. ज्यांचा इतिहास आठवला की डोळ्यात पाणी आणि अंगावर झाल्याशिवाय राहत नाही ते छत्रपती शिवाजी महाराज. ज्याने प्रदान केले या राज्यघटनेच्या जोरावरती आज सारा देशाचा राज्यकारभार चालतो ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जिने शिक्षणाचे दरवाजे खुले केले ती सावित्री व ज्योतिबा फुले. जग बदल घालून निघावं सांगून गेले मत विमारावं. जग बदल घालून निघावं सांगून गेले मत विमारावं. आणि या गुलामगिरीच्या चिखलात काय तुटून बसला होतं आणि छाटून निघाले तर गुलामगिरी गर्वात असे म्हणत एकटिलेल्या दडपलेल्या नाकारलेल्या समाजाचे दुःख सांगत अवघ्या चळवळीला नवी दिशा देणारे साहित्य रत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे. स्वतंत्र राहिला सत्य आणि अहिंसाचा शोध लावणारे महात्मा गांधी. अंधार दाटला भारता दिवा पाहिजे. अंधार दाटला भारता दिवा पाहिजे. नव्या युगात सूर्य नवत पाहिजे. अन्यायावर उगवलेली भाऊ पाहिजे आणि पुन्हा एकदा जिजाऊचा शिवा आणि भिवाईचा भिवाच पाहिजे. 14/1891 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्याईनं आज सगळं काही सांगलं होतं. खरं तर स्त्री शिक्षणाची बीज लावणारे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले हे आयुष्यभर जगले आणि या गोष्टीचा विचार करून बाबासाहेबांनी महिलांना संविधानामध्ये हक्क दिला. आपल्या महापुरुषांनी स्वतःच्या जीवावर शिक्षण संस्था काढल्या का गरीब मुलाला शिक्षण मिळावं आणि आजचे नेते काय म्हणतात महापुरुषांनी भिका मागून शिक्षण संस्था काढल्या. आज माझ्यासारखी मुलगी शिक्षण घेऊ शकते उच्च पदावर जाऊ शकते हीच तर बाबासाहेबांची देण आहे. इतिहासाची पाने चालू पाहिजे तर एक लक्षात येते. इतिहासाची पाने चालू पाहिजे तर एक लक्षात येते. जात धर्म रूढी परंपरा यापासून स्त्रियांची सुटका व्हावी म्हणून अपार कष्ट करून हिंदू कोणती बनवणारे फक्त आणि फक्त बाबासाहेबच होते. तशी राज्य सरकारांच्या हाताखाली आहे. राज्य सरकार केंद्र सरकारांच्या हाताखाली आहे. केंद्र सरकार संसदेच्या हाताखाली आहे. संसद संविधानाच्या हाताखाली आहे. आणि मलाच माहित आहे की जगाला दिसतं या कुठं नीट निरखून बघा की संविधान कुणाच्या हातात आहे. संविधान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात आहे. शिका संघटित व्हा असा संघर्ष करा असा न्यायप्रिय संदेश देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणूनच म्हणतात शिक्षण हेच वाघिणीचे दूध आहे. जो देईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. काल वर्गबाहेर असणारा मुलगा खुर्चीवर बसला. 20 मार्च 1947 ला महाडचा 14 तयार सत्याग्रह केला. हा 14 तयारचा सत्याग्रह केवळ पिण्याच्या पाण्यासाठी नसून तर मानवी हक्कांसाठी आहे. पाणी पिण्यासाठी काही लोक मेले नव्हते पण बाबासाहेबांना माणसातला माणूस आहे की नाही हे सिद्ध करायचं होतं. माणसाचाच माणूस आहे यासाठी बाबासाहेबांनी 14 तयारचा सत्याग्रह केला. मित्रांनो जेबी बोलायला कधीच लावू नका. जेबी फक्त दोनच शब्द नाही की जेबी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर आहे. जेबी म्हणजे बाबासाहेबांचा सन्मान आहे. जेबी म्हणजे बिनगर्जन आहे म्हणून जेबी बोलायला कधीच लावू नका. आपल्या लहान मुलाला बाबासाहेबांच्या कुटुंबाकडे बोट दाखवून म्हणा की बेटा जन्म जरी तुला आम्ही दिला असला तरी आपला सर्वांचा बाप एकच आहे ते म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भूक लागली पोटाला येत नव्हता ताटात. बाबासाहेबांची पुण्याई झाली की पाणी उरलं माठात. एक बोट पाणी पिऊन एवढं तोडलं जातीचं मातीचं पान फिरून झालं. माता रमाईसाठी घडून झालं ते 1000 वर्षापासून घडलं नव्हतं. अशा थोर डॉक्टर आंबेडकरला विनोद वेदन करून मी माझे 2 शब्द संपवले.